नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, डिपार्टमेंटल PSI असेल, या सर्वांसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते? ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते? तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंच यांची असते। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना रासबिहारी बोस यांनी ती केलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, रास्त गोफ्तार हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, रास्त गोफ्तार हे वर्तमानपत्र दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेलं ते वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, 14 रताळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केला होता? 14 रताळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 रताळे सत्याग्रह केलेला आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? निवडणूक आयुक्त यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर विद्यार्थी मित्रांनो, निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे राष्ट्रपती हे करत असतात। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, ग्राहक संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? ग्राहक संरक्षण कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक संरक्षण कायदा हा सन 1986चा तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, गोदावरी आणि प्रवरा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी आणि प्रवरा यांचा संगम टोकी या ठिकाणी होतो। तर ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर कृष्णा या नदीचा उगम महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, चंद्रकांत मांढरे हे कलासंग्रह खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? चंद्रकांत मांढरे हे एक कलासंग्रह आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, चंद्रकांत मांढरे हे कलासंग्रह कोल्हापूर या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण खालीलपैकी कोणता आहे? वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण खालीलपैकी कोणता आहे? हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, महत्त्वपूर्ण आहे। तर वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण ॲनोमोमीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती? बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बंगालची फाळणी सन 1905 मध्ये लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी ही केली होती। प्रश्न क्रमांक 12 होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी केव्हा आणि कोठे झाली होती? होम रूल लीगची स्थापना कधी आणि कोणत्या ठिकाणी झाली होती? तर होम रूल लीगची स्थापना ही अड्यार या ठिकाणी सन 1916 या वर्षी होम रूल लीगची स्थापना ही झालेली आहे, अड्यार या ठिकाणी। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना सन 1873 मध्ये त्यांनी केली होती। प्रश्न क्रमांक 14 जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे?
तर जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? तर जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन हा असतो. प्रश्न क्रमांक 16 पाहूया. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात? तर राज्यसभेचे उपराष्ट्रपती हे पदसिद्ध सभापती असतात. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. हेमलकसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं स्थळ आहे? हेमलकसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं स्थळ आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 हेमलकसा हे स्थळ गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते एक स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर पुणे या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. दाल सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? दाल हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? विद्यार्थी मित्रांनो, दाल आणि उलर हे सरोवरे जम्मू काश्मीर राज्यामधली ती महत्त्वपूर्ण सरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? तर राज्यसभेची 250 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता असतो? सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गुरुग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. पहिला फॅक्टरी ॲक्ट खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला होता? पहिला फॅक्टरी ॲक्ट खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झालेला कायदा आहे? पहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, सन 1881 या वर्षी पहिला फॅक्टरी ॲक्ट हा कायदा तो पारित झालेला कायदा आहे. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. काँग्रेसमध्ये फूट पडलेलं अधिवेशन खालीलपैकी कोणतं आहे? काँग्रेसमध्ये फूट पडलेलं अधिवेशन खालीलपैकी कोणतं आहे? तर काँग्रेसमध्ये फूट पडलेलं अधिवेशन सुरत अधिवेशन सन 1907 ते अधिवेशन आहे. प्रश्न क्रमांक 26 पाहूया. धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं? धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. बेरीबेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा विकार आहे? बेरीबेरी. तर बेरीबेरी हा आजार जीवनसत्व ब च्या अभावी होणारा तो विकार आहे. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे सॅम पित्रोदा यांना भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे डॉक्टर होमी भाभा यांना ते म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना असे ते म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. लोहगाव विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? लोहगाव हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर लोहगाव विमानतळ हे पुणे या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे. नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त
किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याला आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वात जास्त किनारपट्टी आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. कृष्णा आणि वारणा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो. तर हरिपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा आणि वारणा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो. तर हरिपूर हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. सरिस्का हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? सरिस्का हे अभयारण्य कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर सारिस्का हे अभयारण्य राजस्थान या राज्यामध्ये ते अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर लखनौ हे शहर गोमती या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 6. मयूराक्षी हा भारतामधला एक महत्त्वाचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधला प्रकल्प आहे? मयूराक्षी हा भारतामधला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. तर तो खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? मयूराक्षी. तर मयूराक्षी हा प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 7. जमशेदपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर जमशेदपूर हे शहर सुवर्णरेखा या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणती मृदा आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मृदा ही रेगूर मृदा सर्वात जास्त प्रमाणामध्ये असलेली मृदा आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. वाघांसाठी प्रसिद्ध असलेले कान्हा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? वाघांसाठी प्रसिद्ध असलेले कान्हा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर वाघांसाठी प्रसिद्ध असलेले कान्हा हे मध्य प्रदेश या राज्यामधलं ते नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक 10. काक्रापारा हा अणु ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? काक्रापारा हा अणु ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? काक्रापारा. तर विद्यार्थी मित्रांनो, काक्रापारा हा अणु ऊर्जा प्रकल्प गुजरात राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. पंचतंत्र हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? पंचतंत्र या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, विष्णू शर्मा यांनी पंचतंत्र या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. डांटे हा जगप्रसिद्ध महाकवी खालीलपैकी कोणत्या एका भाषेसंबंधीचा कवी आहे? डांटे हा एक जगप्रसिद्ध कवी आहे. तर तो खालीलपैकी कोणत्या भाषेशी संबंधित आहे? डांटे. तर विद्यार्थी मित्रांनो, डांटे हा कवी इटालियन या भाषेसंबंधीचा तो कवी आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या एका पिकावर पडणारा रोग आहे? ब्लास्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, तांदूळ या पिकावर पडणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक 14. अग्निजन्य या खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा हे तयार होत असते? अग्निजन्य या खडकापासून कोणती मृदा तयार होत असते? तर अग्निजन्य या खडकापासून रेगूर मृदा ही तयार होत असते. प्रश्न क्रमांक 15. भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक खालीलपैकी कोणत्या एका राज्याचा लागतो? तर भुईमुगाच्या उत्पादनामध्ये गुजरात या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधली ठिकाणे आहेत? गुलमर्ग सोनमर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, गुलमर्ग आणि सोनमर्ग ही जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक 17. मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये उगम पावते? मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये उगम पावणारी नदी आहे? मांजरा. तर मांजरा ही नदी बीड जिल्ह्यामध्ये उगम पावणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे? तर दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल.
प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचं नाव खालीलपैकी काय आहे? उत्तर आफ्रिकामधलं वाळवंटी प्रदेश त्यांचं नाव खालीलपैकी काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आफ्रिकेमध्ये सहारा हे वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक 20 रूरकेला लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? रूरकेला लोह पोलाद कारखाना कोणत्या एका राज्यामध्ये आहे? रूरकेला ओरिसा या राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत समानतेचा हक्क देण्यात आलाय? समानतेचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 या कलमाच्या अंतर्गत समानतेचा हक्क देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. काचेला गडद निळा रंग देण्यासाठी खालीलपैकी कोणते ऑक्साईड वापरतात? काचेला गडद निळा रंग देण्यासाठी खालीलपैकी कोणते ऑक्साईड वापरतात? तर विद्यार्थी मित्रांनो, काचेला गडद निळा रंग देण्यासाठी कोबाल्ट ऑक्साईड हे वापरले जाते. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड या वायूचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? तर हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड या वायूचे प्रमाण 0.03% एवढं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा सर्वात जास्त द्रवणांक आहे? खालीलपैकी असा कोणता एक पदार्थ आहे ज्या पदार्थाचा द्रवणांक सर्वात जास्त आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 12 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. मानवी चेहऱ्यामध्ये एकूण हाडांची संख्या खालीलपैकी किती असते? मानवी चेहऱ्यामध्ये एकूण हाडांची संख्या खालीलपैकी किती असते? तर हाडांची संख्या एकूण 14 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. भारतीय राज्यघटनेचे कोणतं एक कलम आहे जे जीविताची हमी देते? तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 21 हे कलम जीविताची हमी देते. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये पंचायत राज हा विषय देण्यात आलेला आहे? पंचायत राज हा विषय खालीलपैकी कोणत्या भागामध्ये देण्यात आलेला आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तर पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कलम भाग 9 मध्ये तो देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 29 अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? अभिनव भारत. तर अभिनव भारत या संघटनेची स्थापना सन 1904 मध्ये ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? गीतांजली या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं आहे? इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याकडच्याच अशाच 15,000 पेक्षा जास्त प्रश्नसंग्रह असलेलं आपल्याकडे एक ईबुक आहे. त्या ईबुकची प्राईस फक्त 99 रुपये आहे. तुम्ही 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये पे करून तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता. आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी त्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्न आहेत. ते सर्वांनी एकदा अवश्य वाचायला पाहिजे आणि सर्वांनी ते एकदा घ्यायलाच पाहिजे. त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही त्या नंबरवर 99 22 64 81 29 या नंबरवर फक्त 99 रुपयाचा गुगल पे करून तुम्ही ते PDF घेऊ शकता.